नमस्कार मित्रांनो, शिक्षा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, नवीन जॉब सुरू करत आहात की तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहात. जर तुम्हाला अकाउंटिंगमध्ये शिकायचं असेल तर एक गोष्ट समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगचा पाया या 3 नियमांवर आधारित आहे. चला तर मग आजच्या आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत हे 3 व्हिडिओ समजून घेऊया. खात्याचे मुख्य 3 प्रकार असतात. पहिला, पर्सनल अकाउंट, जो व्यक्तिगत खाता असतो. त्यामध्ये व्यक्ती, बँक, संस्थेशी संबंधित खाते असतात. उदाहरणार्थ राम अकाउंट, नाहीतर बँक अकाउंट. मग ती कुठलीही तुमची बँक असू द्या, HDFC, SBI, ICICI. हे बँक अकाउंट आणि डेटर्स और क्रेडिटर्स हे तुमचे पर्सनल अकाउंटमध्ये समाविष्ट होतात. दुसरा आपला अकाउंट आहे तो म्हणजे रिअल अकाउंट. हे वास्तविक खाते आहे. यामध्ये व्यवसायातील दृश्य व अदृश्य मालमत्तेशी संबंधित खाते. त्यामध्ये कॅश, फर्निचर, मशिनरी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. ज्या गोष्टीला आपण हात लावू शकतो, ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकतो, ती गोष्ट रिअल अकाउंटमध्ये समाविष्ट होते. तिसरं अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. यामध्ये नाममात्र खाते म्हणजे व्यवसायातील सर्व खर्च, तोटे, उत्पन्न आणि नफा दर्शवणारे खाते. यामध्ये रेंट, सॅलरी, इंटरेस्ट, तुमचे जे काही महिन्याचे खर्च असतात ते नॉमिनल अकाउंटमध्ये समाविष्ट होतात. पहिला अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट. त्याचा रूल काय सांगतो ते आपण समजून घेऊया. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे काय? ज्याला पैसे किंवा वस्तू मिळते त्याला डेबिट करा आणि जो देणारा आहे त्याला क्रेडिट करा. उदाहरणार्थ, अमितला 5,000 रुपये दिले. इथे अमित पैसे स्वीकारणारा आहे म्हणजे रिसिव्हर आहे. निष्कर्ष काय निघाला? अमित डेबिट होईल, कारण की आपला पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो की डेबिट द रिसिव्हर म्हणजे रिसिव्हरला डेबिट करा, म्हणून अमितला डेबिट केल्या जाईल. आपला दुसरा रूल आहे रिअल अकाउंट म्हणजेच वास्तविक खाते. त्याचा नियम काय सांगतो? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मराठीत काय अर्थ याचा? जे व्यवसायात येते त्याला डेबिट करा आणि जे व्यवसायातून बाहेर जाते त्याला क्रेडिट करा. उदाहरणार्थ, 10,000चे फर्निचर रोख खरेदी केले. फर्निचर व्यवसायात येते म्हणून फर्निचरला डेबिट होईल. रोख रक्कम बाहेर जाते म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट होईल. कारण क्रेडिट वॉट गोज आउट आणि कॅशला आपण स्पर्श करू शकतो, त्यामुळे कॅश ही सुद्धा रिअल अकाउंट आहे. तिसरा आपला रूल आहे नॉमिनल अकाउंट म्हणजेच नाममात्रे खाते. त्याचा नियम काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजेच काय? तुमचे सर्व खर्चे हे डेबिट करा आणि सगळे इन्कम जे आहेत, उत्पन्न जे आहे ते क्रेडिट करा. डेबिटमध्ये काय जाणार? तुमची इलेक्ट्रिसिटी बिल, तुमचा रेंट, दुकानाचे भाडे इत्यादी गोष्टी हे तुमचे डेबिट जातील. आणि इन्कममध्ये काय येईल? बँकिंग इंटरेस्ट किंवा तुमचा अदर उत्पन्न जे काही असेल ते तुमचं काय होईल? क्रेडिट होईल. कारण आपला नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आता आपण थोडक्यात समरी जाणून घेऊया. टाइप्स ऑफ अकाउंट, डेबिट काय करायचं व क्रेडिट काय करायचं याचे नियम आपण जाणून घेऊया. पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हरला डेबिट करायचं आहे आणि गिव्हरला क्रेडिट करायचं आहे. रिअल अकाउंटमध्ये डेबिट करायचं आहे येणाऱ्या गोष्टीला आणि जाणाऱ्या गोष्टीला करायचं आहे क्रेडिट. नॉमिनल अकाउंटमध्ये जे काही तुमचे खर्च असतील, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे डेबिट करायचे आहेत. आणि जे काही उत्पन्न असेल म्हणजे ऑल इन्कम्स अँड गेन्स हे आपल्याला क्रेडिट करायचं आहे. म्हणजेच एखादी गोष्ट जर आपल्याला उत्पन्न मिळवून देत असेल
तर त्या गोष्टीला आपण क्रेडिट करणार आहोत. जर्नल एंट्रीचे 3 सोपे टप्पे बघूया. व्यवहारातील 2 खाती शोधा. आयडेंटिफाय अकाउंट इन सोल्ड म्हणजेच व्यवहारातील 2 प्रमुख गोष्टी म्हणजे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट किंवा नॉमिनल अकाउंट या 3 गोष्टीपैकी 2 प्रमुख गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. आणि त्याचाच जे आपण नियम पाहिले ते नियम वापरून जर्नल एंट्री बनवायची आहे. म्हणजेच एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण घेऊया. ट्रान्झॅक्शन काय आहे? पेड 5,000 रुपीज रेंट बाय कॅश म्हणजेच 5,000 रोख भाडे दिले. भाडे म्हणजेच रेंट अकाउंट हे आपलं नॉमिनल अकाउंट येईल कारण तो एक्सपेन्स आहे, बरोबर. तर मग नियम काय सांगतो नॉमिनल अकाउंटचा? डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणजेच रेंट अकाउंटला डेबिट करा. आणि कॅश काय आपला? रिअल अकाउंट म्हणजेच रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजेच जे काही जाणारी आहे गोष्ट त्याला क्रेडिट करा. म्हणून कॅश अकाउंट ही आपली क्रेडिटमध्ये जाईल. मित्रांनो, हे होते अकाउंटिंगचे 3 सोपे गोल्डन रूल्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशीच नवनवीन माहिती सोप्या भाषेत शिकायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या शिक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. शिकत राहा आणि पुढे जात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.